रुई गावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये दशावतारी खेळ सादर व्हायचा। लोकांना करमणूक म्हणून किंवा इतिहास त्या ठिकाणी होऊन किंवा ज्या याच्यामध्ये त्रेता तेजा द्वापार या युगामध्ये जे काही कार्य झाले, देवांनी जे कार्य केले त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी लोकांना दाखवण्यासाठी दशावतारी खेळ सादर व्हायचा। आणि मग त्यावेळेला बाहेरच्या गेलेल्या मुली असायच्या, त्या सगळ्या एकत्र त्या ठिकाणी तो दशावतारी खेळ पाहायला यायच्या आणि मग तो 7 दिवस त्या ठिकाणी तो दशावतारी खेळ चालायचा। मग त्याच्यामध्ये तो दशावतारी खेळ चालत असताना त्याच्यासाठी परंपरा म्हणून त्यावेळेला मी त्या दशावतारामध्ये भाग घ्यायचो आणि माझा स्वतः त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहभाग असायचा। तुम्हाला त्याविषयी थोडक्यात सांगतो की दशावतारी खेळाची कशी परंपरा चालते आणि कसं हे चालतो, त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला त्या दशावतारी खेळाचं हे माहिती देतो या ठिकाणी। मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक सद्ग्रस्त आणि एक ग्रामस्थ आणि एक त्या ठिकाणी जो बोलणारा आहे तो एक, असे 2 उभे असायचे। त्या ठिकाणी एकाने विचारलं तुम कोण आहे? त्यावेळेला असं विचारतो त्यावेळेला तुम कोण आहे? हम तो चौबदार, हमारे ऊपर शिव शंकर का प्यार, मैं तो प्यार पार्वती के गले का हार, मुख में लिया मसालेदार, हाथ में लिया दया क्षमा शांति की छड़ी गुलजार, हम तो महाराज के 10 अवतार में नौकरी बनाते हो। कौन से 10 अवतार? मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध और कलंकी, ऐसे महाराज के 10 अवतार हुए। मत्स्य अवतार में कैसी नौकरी बनाई? पैदा हुआ सागर से, शंकासुर नाम कहलाते, धूम मचाई सब देवतों से, देव बेद छीन लिया सब ब्रह्मे से, सागर में छुपा दिया बेद चार। जब देवतों ने धावा किया भगवान का, भगवान ने अवतार लिया मत्स्य का और किया मंथन समुद्र का। फिर मंथन करके त्या ठिकान वो जगह पे शंकासुर को मार डाला और 4 वेद ब्रह्मे को दे दिया। ऐसा मत्स्य अवतार हुआ, वहाँ की भी नौकरी छोड़ के चले गया। ऐसे अशा प्रकारचे 10 अवतार प्रत्येक ठिकाणी अशा 10 अवतारामध्ये अशा प्रत्येक अवताराचं या ठिकाणी भाषण झालेलं आहे। थोडक्यामध्ये एक अवताराचं मी तुम्हाला सांगितलं। सोंगांचं त्यावेळेला जे अशा आरत्या व्हायच्या ना दररोज त्या ठिकाणी गणपती दशावतार या अशा पद्धतीने चालायचा का जे भगवंतानी जे अवतार घेतले 10 त्या प्रत्येक अवतारामध्ये कशा प्रकारचं हे कार्य झालं, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जो अवतार घेतला त्यावेळेला त्या अवतारासारखं त्या ठिकाणी मत्स्याचं सोंग दाखवून त्या ठिकाणी मत्स्य अवतार त्या ठिकाणी नाचायचा वगैरे, मग त्याचा त्या अवतारामध्ये व्हायचा। अशा प्रकारचं कच्छ असेल, त्या ठिकाणी वरा असेल, वामन असेल, परशुराम असेल, राम असेल, कृष्ण असेल, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रत्येक अवतारामध्ये त्याच्यामध्ये त्यांना रंगभूषा करायचे आणि त्या ठिकाणी ते अवतार काढून त्या ठिकाणी मग त्या पांढरीमध्ये तेल जाळायचं। त्यावेळेला त्या ठिकाणी अशा प्रकारचे दशावताराचं कार्य त्या ठिकाणी चालायचं आणि इतिहास म्हणून त्यावेळेला त्यावेळेचे लोक त्या ठिकाणी 10 अवताराचं महात्म्य सांगायचे। मग त्या ठिकाणी नवीन जे मुलं असतील त्यांनाही त्याचा बोध व्हायचा की त्या ठिकाणी कशा प्रकारचा इतिहास झालेला आहे, कशा प्रकारचे भगवंतांनी अवतार घेतलेले आहे। अशा प्रकारचं कार्य होण्यासाठी लोकांना करमणूक म्हणून पण असायची, पांढरीमध्ये तेल जाळायचं, त्या ठिकाणी करमणूक त्या ठिकाणी व्हायची। अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी गावामध्ये दरवर्षी त्या ठिकाणी दशावतारी खेळ त्याला आखाडी म्हणायचे। अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी रुई गावाला लाभलेला आहे।